नमस्कार माझ्या लाडक्या भगिनीनो आणि बंधूंनो, एक क्षण थांबा आणि मला एक गोष्ट सांगा. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या घरात आजी आजोबा रोज संध्याकाळी देवघरात कापूर का जाळायचे? फक्त पूजा पूर्ण करण्यासाठी की ते मागे अजूनही एखादे मोठं रहस्य दडले आहे का? अनेक लोकांना वाटते की कापूर जाणं ही फक्त एक धार्मिक परंपरा आहे, पण वास्तुशास्त्रात आणि आपल्या प्राचीन परंपरेत कापुराला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे असं म्हटलं जातं. घरात श्रद्धेने कापूर जाळल्याने वातावरण सात्विक होण्यास मदत होते आणि मनालाही एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक घरामध्ये आजही श्रद्धेने केला जातो आणि ज्याबद्दल फार अधिक कमी लोकांना माहिती आहे. सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने एकदा श्री स्वामी समर्थ असे अवश्य लिहा, कारण स्वामींचे नाव घेतले की मनाला धैर्य मिळते आणि सकारात्मक विचारांची सुरुवात होते. मित्रांनो, आपल्या घरात रोज अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. कधी विनाकारण चिडचिड होते, कधी घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात, कधी घरात सर्व काही असूनही समाधान मिळत नाही, तर कधी मन कायम अस्वस्थ राहते. अशा वेळी आपण ज्येष्ठ मंडळी एकच सल्ला देतात, तो म्हणजे संध्याकाळी देवासमोर कापूर लावा. आता तुम्ही म्हणाल, एवढ्याशा कापुरामुळे काय फरक पडणार आहे? हा प्रश्न अगदी योग्य आहे, कारण आजच्या काळात प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घेण्याची सवय आपल्याला नाही आहे आणि ती असायला हवी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कापूर हे केवळ पूजेचे साधन नाही, तर पवित्रीचे प्रतीक मानले गेले आहे. कापूर पेटवल्यानंतर ती पूर्णपणे जाळून जाते, त्यामुळे तो अहंकाराचा त्याग आणि ईश्वरप्रती संपूर्ण समर्पण यांचं प्रतीक मानलं जातं. ही भावना आपल्या मनात सकारात्मकता निर्माण करते. वास्तुशास्त्रात अशी पारंपरिक मान्यता सांगितली जाते की ज्या घरात नियमितपणे श्रद्धेने कापूर जाळला जातो त्या घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि सात्विक राहण्यास मदत होते. अर्थात याकडे श्रद्धा आणि परंपरेचा भाग म्हणूनच पाहायला हवं. तुम्ही स्वतः एक गोष्ट लक्षात घेतली असेल, देवघरात कापूर जाळल्यानंतर संपूर्ण घरात एक वेगळीच सुगंध पसरतो. त्या सुगंधामुळे मन शांत होतं आणि काही क्षणासाठी का होईना पण मानसिक ताण कमी झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच अनेक लोक पूजा संपल्यानंतरही काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करतात. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजांनी प्रत्येक धार्मिक कृतीमागे काही ना काही व्यावहारिक कारणही ठेवलेलं होतं. घर स्वच्छ ठेवणं, देवघर स्वच्छ ठेवणं, सकाळ आणि संध्याकाळ पूजा करणं आणि त्याचबरोबर कापूर जाळणं, या सगळ्या सवयीमुळे घरात शिस्त आणि सात्विक वातावरण निर्माण होतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरत चाललो आहोत. पैसा कमवण्यात आपण इतके व्यस्त झालो आहोत की मनशांती मिळवण्यासाठी वेळच उरत नाही. म्हणूनच आपल्या परंपरेतील हे छोटे छोटे उपाय आजही अनेकांना मानसिक आधार देतात. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त कापूर जाळण्याने आयुष्यातील सर्व समस्या एका दिवसात दूर होतील असा कोणतेही दावा शास्त्र करत नाही. आपल्या कर्माला, प्रामाणिक प्रयत्नांना आणि ईश्वरावरील श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे. कापूर हा त्या श्रद्धेला अधिक दृढ करणारा एक पवित्र भाग मानला जातो. पण मित्रांनो, कापूर जाळण्याची योग्य वेळ कोणती आहे? घरात कोणत्या ठिकाणी कापूर जाळावा आणि कोणत्या दिवशी हा उपाय अधिक श्रद्धेने केला जातो याबद्दल अनेकांना माहिती नसते आणि इथेच अनेक जण नकळत चुका करतात. आता आपण जाणून घेणार आहोत कापूर जाळण्याची योग्य पद्धत कोणती आहे, कोणत्या दिशेने कापूर लावावा आणि वास्तुशास्त्रानुसार कोणते पारंपरिक उपाय सांगितले गेले आहेत, जे आजही अनेक कुटुंब श्रद्धेने पाळतात. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापूर नेमका कधी आणि कसा जाळावा. कारण श्रद्धा असेल पण योग्य पद्धत माहीत नसेल तर अनेकदा आपण परंपरा अपूर्ण पाळतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगायची की कोणताही धार्मिक उपाय करताना मन स्वच्छ असावं, विचार सकारात्मक असावेत आणि देवावर पूर्ण विश्वास असावा. ही त्या उपायाची खरी शक्ती आहे. वास्तुशास्त्रात अशी पारंपरिक मान्यता सांगितली जाते की सूर्योदयानंतरची सकाळची पूजा आणि सूर्यास्तानंतर संध्याकाळची पूजा ही अत्यंत शुभ मानली जाते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी देवघरात कापूर लावून आरती केली तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू लागते. अनेकांना दिवसभराचा थकवा कमी झाल्यासारखा जाणवतो आणि मनालाही एक
वेगळीच शांतता मिळते. अनेक घरामध्ये आजही देवघरात पितळी किंवा मातीच्या छोट्या ताटलीमध्ये कापूर ठेवून तो प्रज्वलित केला जातो. त्यानंतर संपूर्ण घरात आरती फिरवली जाते. ही फक्त धार्मिक परंपरा नसून घरातील प्रत्येक सदस्याला काही क्षण देवाच्या स्मरणार्थ एकत्र आणण्यासाठी सुंदर पद्धत आहे. आणखी एक पारंपरिक समज अशी आहे की घरातील देवघर कायम स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. म्हणूनच कापूर लावण्यापूर्वी देवघर स्वच्छ करणे, दिवा लावणे आणि त्यानंतर श्रद्धेने प्रार्थना करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. काही लोक विचारतात की कापूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवावा का? याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. अनेक कुटुंबामध्ये आरतीनंतर कापुराचा सुगंध संपूर्ण घरात जावा म्हणून देवघरातून सर्व खोल्यांमध्ये आरती नेली जाते. यामागे घरातील प्रत्येक कोपऱ्यात मंगल भावना पोचवावी अशी श्रद्धा असते. आता एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या, फक्त कापूर लावून बाकी घर अस्वच्छ ठेवणे, सतत भांडणे करणे, कडू शब्द बोलणे किंवा चुकीचे वर्तन करणे यामागे कोणताही धार्मिक उपाय पूर्ण होत नाही. कारण जिथे प्रेम असते तिथेच देवाचा वास असतो असे आपल्या संतांनी सांगितले आहे. अनेकांचा असा अनुभव येतो की घरात रोज प्रार्थना सुरू केल्यानंतर आणि कापुराची आरती नियमित केल्यानंतर घरातील वातावरण अधिक शांत वाटू लागते. याचे एक कारण म्हणजे सर्वजण काही क्षण एकत्र बसतात, देवाचे नाव घेतात आणि मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. जर घरात सतत तणाव जाणवत असेल तर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर स्वामी समर्थांचं नामजप करा. त्यानंतर श्रद्धेने कापुराची आरती करा आणि काही मिनिटे शांत बसा व प्रार्थना करा. हा उपाय अनेक स्वामी भक्त आजही श्रद्धेने करतात. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे गुरुवारी किंवा शनिवारी देवासमोर कापूर लावून श्री स्वामी समर्थांचा जप करणे. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की नामस्मरण आणि प्रार्थना यामुळे मनाला धैर्य मिळते आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढते. परंतु मित्रांनो, अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. काही लोक कापूर जाळताना नकळत अशा चुका करतात ज्याबद्दल त्यांना कल्पनाही नसते आणि आपल्या आजी आजोबा या चुका टाळण्याचा नेहमी सल्ला द्यायचे. त्या कोणत्या चुका आहेत आणि कापुराशी संबंधित एक अत्यंत प्रभावी पारंपरिक उपाय कोणता आहे ह्या आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार. यामुळे आपला पुढचा भाग अजिबात चुकू नका. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. कारण अनेक लोक श्रद्धेने कापूर जाळतात पण काही छोट्या चुका नकळत करत असतात आणि त्या टाळल्या तरच पूजेचा खरा भाव टिकून राहतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कापूर लावताना घाई गडबड करू नका. पूजा ही कर्तव्य म्हणून नव्हे तर भक्तिभावाने करा. 2 मिनिटे का होईना पण पूर्ण मनाने देवाचे स्मरण करा. कारण देवाला वस्तूमध्ये आपल्या मनातील श्रद्धा अधिक प्रिय असते. दुसरी गोष्ट म्हणजे देवघर किंवा पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शास्त्रामध्ये स्वच्छतेला देवत्वाला आधार मानले आहे. यामुळे कापूर लावण्यापूर्वी देवघर स्वच्छ करणे, दिवा लावणे आणि त्यानंतर कापुराची आरती करणे ही सुंदर परंपरा आजही अनेक घरामध्ये पाळली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे कापूर जाळताना मनात कोणाबद्दल राग, द्वेष, मत्सर किंवा सुडाची भावना ठेवू नका. कारण अशा भावनांमुळे मन अस्थिर राहते आणि प्रार्थनेचा खरा आनंद मिळत नाही. आपल्या संतांनी नेहमी क्षमा, प्रेम आणि दयेला सर्वात मोठा धर्म मानला आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी सांगतात की संध्याकाळी देवासमोर दिवा किंवा कापूर लावल्यानंतर काही मिनिटे श्री स्वामी समर्थांचा जप करा. त्या काही क्षणामध्ये मोबाईल दूर ठेवावा, मन शांत ठेवावा आणि फक्त देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करावं. अशा साध्या सवयीमुळे मनाला मोठा आधार मिळू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कापूर हा कोणताही जादू उपाय नाही किंवा तो लावला आणि एका रात्री सर्व समस्या संपल्या. आणि आपल्या जीवनात यश मिळण्यासाठी चांगले कर्म, प्रामाणिक मेहनत, योग्य निर्णय आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा या चारही गोष्टी तितक्यात आवश्यक आहेत. कापूर हा त्या श्रद्धेचे प्रतीक आहे. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक परंपरेमागे काही ना काही चांगला संदेश ठेवला आहे.
कापूर पूर्णपणे जळून स्वतःचे अस्तित्व संपवतो आणि आपल्याला शिकवतं की अहंकार सोडून नम्रतेने जगायला शिका, प्रेमाने बोला, इतरांना मदत करा आणि देवावर विश्वास ठेवा. जर प्रत्येक घरात सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे सर्वजण एकत्र बसून प्रार्थना करत असतील, देवाचे नाव घेत असतील, तर एकमेकाशी प्रेमाने बोलतील, तर ते खऱ्या अर्थाने मंदिर बनेल. कारण घरातील सुख हे फक्त पैशाने मिळत नाही, ते मिळते प्रेमाने, विश्वासाने आणि एकोप्याने. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. रोज देवासमोर श्रद्धेने दिवा लावा, कापुराची आरती करा, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी मनापासून मंगल प्रार्थना करा. कदाचित या छोट्या सवयी तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. स्वामींचे नाव म्हणजे भक्तांचा आधार आणि विश्वासाचा श्वास. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. कारण एखादी चांगली माहिती तुमच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकते. आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य आणि स्वामी समर्थांची अखंड कृपा कायम राहो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे.